शेतकरी बांधवांनो, आत्ताच काही मिनिटांपूर्वी महाराष्ट्रातील लाखो कर्जदार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी आणि सर्वात आनंदाची ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. कारण कर्जमाफीसाठी तब्बल 36,000 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. केंद्र सरकारकडून हा निधी राज्य सरकारला मिळाला असून 14 जिल्ह्यांमध्ये 16 बँकांच्या माध्यमातून येत्या 24 तासांमध्ये कर्जाचे 2 लाख रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा होणार आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पेपरची बातमी देखील पाहिली आहे. आज सर्व जिल्ह्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या असून 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जाची रक्कम जमा करण्याचे आदेश 16 बँकांना सकाळपासूनच देण्यात आले आहेत. परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही कर्जमाफी सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही. सरकारने 5 महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत. या 5 अटींमध्ये पास झाला तरच कर्जाचे 2 लाख रुपये माफ होणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत बघा. कारण त्या 5 अटी कोणत्या, कोणत्या 16 बँकांमध्ये पैसे जमा होणार, कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये आजच पैसे येणार, हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. पण त्याआधी शेतकरी हिताच्या अशाच ताज्या बातम्यांसाठी आपल्या कृषी हेल्पलाईन 1.0 चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. शेतकरी बांधवांनो, आधी समजून घ्या की ही कर्जमाफी सरसकट का नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्रकारांनी विचारले की सरसकट कर्जमाफी का नाही, तर त्यांनी स्पष्टपणे सांगितले की सरकारला ते परवडणार नाही. एकीकडे लाडकी बहीण योजनेचे महिन्याला 1,500 रुपये 1,40,00,000 महिलांना द्यावे लागतात. दर 4 महिन्यांनी नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसानचे हप्ते द्यावे लागतात. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर मर्यादा आहे. म्हणून यावेळी गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी दिली जाणार आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले की 15 ते 20% शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. त्यांना 1 रुपयाही कर्जाची रक्कम मिळणार नाही. पण 80 ते 85% शेतकऱ्यांना मात्र 24 तासांमध्ये कर्जाचे 2 लाख रुपये थेट बँकेच्या खात्यावर जमा होणार आहेत. आणि ही रक्कम तुम्हाला बँकेतून काढता येणार नाही. बँक ती रक्कम थेट तुमच्या कर्ज खात्यातून कट करून घेणार आहे. म्हणजे तुमचे कर्ज खाते शून्यावर किंवा कमी होणार आहे. शेतकरी बांधवांनो, ही अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहत आहोत. त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि खाली दिलेले लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून आपल्या कृषी हेल्पलाईन 1.0 चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. शेतकरी बांधवांनो, आता सांगते त्या 5 महत्त्वाच्या अटी, ज्या पूर्ण केल्या तरच कर्जाचे 2 लाख रुपये माफ होणार आहेत. या नीट ऐका आणि लक्षात ठेवा. पहिली अट, उत्पन्नाची मर्यादा. 2021 पासून ते 2025 पर्यंत म्हणजे गेल्या 5 वर्षांचे तुमचे वार्षिक उत्पन्न सरकार चेक करणार आहे. जर तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला श्रीमंत शेतकऱ्यांच्या यादीत टाकले जाईल आणि कर्जमाफी मिळणार नाही. 2.5 लाखांच्या आत उत्पन्न असेल तरच पात्र. त्यामुळे लगेच तलाठी किंवा तहसीलदार कार्यालयातून 2025चा उत्पन्नाचा दाखला काढा, जो 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न दाखवत असेल. दुसरी अट, 16 बँकांपैकी एका बँकेत खाते असणे आवश्यक. राज्यात जवळपास 52 बँका आहेत, परंतु त्यातील फक्त 16 बँकांमध्येच कर्जाची रक्कम जमा होणार आहे. कारण इतर बँकांचे विलीनीकरण झाले आहे. काहींचा सर्व्हर डाऊन असतो, काहींचा स्वतःचा IFSC कोड नाही. त्यामुळे फक्त 16 बँकाच निवडण्यात आल्या आहेत. तिसरी अट, जमिनीची मर्यादा. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 10 एकरपेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शाश्वती नाही. कारण जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना श्रीमंत शेतकरी मानले जाते. सरकार लवकरच जमिनीची अधिकृत मर्यादा जाहीर करणार आहे. चौथी अट, KYC आणि फार्मर ID कार्ड. ज्या शेतकऱ्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि फार्मर ID कार्ड काढले आहे त्यांनाच सर्वात आधी कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. जर हे केलेले नसेल तर आत्ताच करा. पाचवी अट, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड. पांढरे रेशन कार्ड असणाऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. फक्त पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांनाच हा लाभ मिळणार आहे. कारण सरकारने हे कार्ड फक्त गरजू कुटुंबांनाच दिले आहे. शेतकरी बांधवांनो, आता सांगते त्या 16 महत्त्वाच्या बँका कोणत्या आहेत, ज्यांमध्ये कर्जाचे 2 लाख रुपये जमा होणार आहेत. तुमची बँक यादीत आहे का ते नीट ऐका. पहिली बँक कोटक महिंद्रा बँक. दुसरी ICICI बँक.
तिसरी HDFC बँक, चौथी ॲक्सिस बँक, पाचवी युनियन बँक ऑफ इंडिया, सहावी इंडियन बँक, सातवी पंजाब नॅशनल बँक, आठवी बँक ऑफ बरोदा, नववी IDMI बँक, दहावी येस बँक, अकरावी बँक ऑफ इंडिया, बारावी पोस्ट ऑफिस बँक, तेरावी स्टेट बँक ऑफ इंडिया, चौदावी बँक ऑफ महाराष्ट्र, पंधरावी जिल्हा मध्यवर्ती बँक, सोळावी जिल्हा सहकारी बँक. शेतकरी बांधवांनो, या 16 बँकांपैकी कोणत्या तरी एका बँकेत तुमचे पीक कर्ज खाते असेल तर तुम्हाला 24 तासांमध्ये कर्जमाफीचा लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. आता आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत, पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या कृषी हेल्पलाईन 1.0 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी बांधवांनो, आता सांगते कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये आजच पहिल्या टप्प्यात कर्जाचे 2 लाख रुपये माफ होणार आहेत. आपला जिल्हा यादीत आहे का ते नीट ऐका. पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर. शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा छत्रपती संभाजीनगर जिल्हा या यादीत सर्वात आघाडीवर आहे. या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 24 तासांमध्ये कर्जाचे 2 लाख रुपये जमा होणार आहेत. दुसरा जिल्हा अहिल्यानगर. अहिल्यानगर जिल्ह्यातील गोरगरीब शेतकऱ्यांना आजच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तिसरा जिल्हा बीड. बीड हा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याने मोठा दिलासा मिळत आहे. चौथा जिल्हा बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जाची रक्कम 24 तासांमध्ये जमा होणार आहे. पाचवा जिल्हा रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. कोकणातील या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. सहावा जिल्हा रायगड. रायगड जिल्ह्यातील शेतकरी टप्प्यात कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. सातवा जिल्हा नांदेड. गोरगरीब शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना आजच कर्जमाफी मिळणार आहे. आठवा जिल्हा लातूर. लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस मोठा आनंदाचा आहे. कर्जाचे 2 लाख रुपये 24 तासांमध्ये माफ होणार आहेत. नववा जिल्हा कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातच कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. 10वा जिल्हा सातारा. सातारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. 11वा जिल्हा अकोला. अकोला जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जाची रक्कम 24 तासांमध्ये जमा होणार आहे. 12वा जिल्हा परभणी. परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा आजच मिळणार आहे. 13वा जिल्हा सोलापूर. सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. 14वा जिल्हा नागपूर. नागपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी देखील आजचा दिवस ऐतिहासिक आहे. पात्र शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफी मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, या 14 जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा यादीत असेल तर येत्या 24 तासांमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावर कर्जाचे 2 लाख रुपये जमा होणार आहेत. शेतकरी बांधवांनो, ज्यांचा जिल्हा या 14 जिल्ह्यांमध्ये नाही त्यांनी निराश होऊ नका. उरलेल्या जिल्ह्यांमध्ये 31 जुलैपर्यंत कर्जमाफीचे पैसे जमा होणार आहेत. तोपर्यंत तुम्ही आत्ताच तयारी करा. KYC पूर्ण केली नसेल तर करा. फार्मर ID कार्ड काढले नसेल तर काढा. उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखांच्या आत काढून ठेवा. आधार बँकेशी लिंक करा. या सर्व गोष्टी व्यवस्थित असतील तर पुढच्या टप्प्यात तुम्हाला नक्की लाभ मिळेल. शेतकरी बांधवांनो, आजच्या या ऐतिहासिक बातमीचा सारांश सांगते. कर्जमाफीसाठी 36,000 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. 14 जिल्ह्यांमध्ये 16 बँकांमध्ये 24 तासांमध्ये 2 लाख रुपये जमा होणार आहेत. 5 अटी पूर्ण असणे आवश्यक आहे. उत्पन्न 2.5 लाखांच्या आत, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, KYC आणि फार्मर ID कार्ड पूर्ण. 16 बँकांपैकी एका बँकेत खाते आणि जमीन 10 एकरच्या आत असणे आवश्यक आहे. 15 ते 20% शेतकरी अपात्र होणार आहेत. उरलेल्या जिल्ह्यांमध्ये 31 जुलैपर्यंत वाटप होणार आहे. ही माहिती फक्त तुमच्यापुरती ठेवू नका. तुमच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्याला, शेजाऱ्याला, नातेवाईकांना हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. एक शेअर केल्यामुळे एखाद्या शेतकऱ्याचे 2 लाख रुपये वाचू शकतात.
त्यामुळे हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. अशाच महत्त्वाच्या आणि अधिकृत बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या कृषी हेल्पलाईन 1.0 या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा आणि नोटिफिकेशन ऑलवर सेट करा, जेणेकरून शेतकऱ्यांसाठीची कोणतीही महत्त्वाची बातमी तुम्हाला सर्वात आधी मिळेल. जय शिवराय, जय महाराष्ट्र. भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह.